डे 22. 8:15 झालेत. मला काल ॲक्च्युली लेट झाला. ऑलमोस्ट 2:30ला पोहोचलो मी घरी. अँड या लेट्स स्टार्ट. A few moments later. ओके, सो मी झालो आहे रेडी. मी सॅलड पॅक तर केलं आहे, बघू लेट्स सी. अँड लंच कधी होतं आहे माझा, आणि ब्रेकफास्ट तर पॅक करू नाही शकलो मी. सो या लेट्स सी ऑन दी वे काय मला ब्रेकफास्ट भेटतं आहे काय हेल्दीमध्ये. ओके, 7 वाजायला आलेत. मी जाम खुश आहे आज, कारण आज लवकर सुटलो. युजली म्हणजे 4-5 डेजपासून माझं बरंच हेक्टिक लेट नाईट्स वगैरे, त्याच्यामुळे शेड्यूल थोडंसं वरखाली झालेला. आज लकीली मीटिंग होती माझ्या रूमच्या नियर बाय लोकेशनमध्येच, आणि मग मला तिकडनं मग लवकर रूमवरती यायला आलं. सो आजचं डिनर मी बनवलं आहे. सो आज व्हेजी ओट्स केले आहे मी. माझ्याकडे जे इन्ग्रेडियंट्स होते, कॅरेट, बीटरूट आणि ओनियन होतं. तर मग मी ओट्स पहिले रोस्ट करून घेतले, आणि त्याच्यानंतर मग ऑइलमध्ये छोटंसं ऑइल घेतलं. त्याच्यावरती थोडं रोस्ट सगळं ओनियन वगैरे हे करून मला त्यानंतर ओट्स टाकले आणि पाणी टाकलं. म्हणजे आय सेट इट ऑन अ बॉईल फॉर अ कपल ऑफ मिनिट्स, आणि मग रेडी आहे. सो टेस्ट करू. गरम आहे. थोडंसं तिखट झालं आहे, काय माझ्याकडून ना थोडंसं घरची चटणी आहे ती थोडीशी जास्त झाली आहे. तर ओव्हरऑल बट टेस्ट मस्त आहे, टेस्ट भारी आहे. किती दिवसानंतर मला असं बनवता आलं. बट या आजचा डे 22 वॉज नाईस. मला आय डोंट नो, मला प्लीज करेक्ट करा मी समजा डेमध्ये थोडा हे पुढे मागे होत असेल तर. अँड या डू सपोर्ट ईट विथ प्रतीक. अँड बरेच कपल न्यू कॉन्टेंट मी टाकणार आहे, कारण सध्या माझं हेक्टिक शेड्यूलमध्ये मी खूप जेनेरिकपेक्षा पण खूप जेनेरिक कॉन्टेंट टाकतो आहे. आणि मला जे टाकायचं ते मला टाकता येत नाही आहे. सो आहे हळूहळू सगळं प्लॅन करून मी थोडं अजून कॉन्टेंट माझं नवीन येणाऱ्या गोष्टी, बऱ्याच नवीन गोष्टी ट्राय करायच्यात मला, तुमच्यापर्यंत दाखवायच्या आहेत. अँड या डू फॉलो इट विथ प्रतीक. शेअर इट विथ युअर फ्रेंड्स.